लाडकी बहीण योजनेवरून राऊतांचा सरकारला सवाल आहे। तिजोरीत निधी नसताना योजनांची घोषणा कशा करता असा सवाल राऊत उपस्थित करतायत। केवळ निवडणुका जिंकण्याकरता ही घोषणा केली जाते असं देखील राऊत यांचं म्हणणं आहे। निवडणुका झाल्यावर सरकार बदलेल त्यामुळे ही योजनाच बंद होईल असं राऊत यांनी भाकीत व्यक्त केलं आहे। याला आर्थिक बेशिस्त म्हणतात। देश और जब राज्य चलाते हो तो फिनेंशियल डिसिप्लिन होना चाहिए। आप चुनाव जीतने के लिए आपके तिजोरी में पैसा नहीं, आपके कटोरे में पैसा नहीं, और आप बड़ी बड़ी योजना की घोषणा करते हो, उसे डिसिप्लिन नहीं कहते। तो कहाँ से पैसा लाओगे इस बारे में आपके पास कोई योजना नहीं है। चुनाव खत्म होने के बाद योजना आप बंद करोगे क्योंकि सरकार भी बदलेगी। एका बाजूला आमचं महायुतीचं सरकार लाडली बहीण योजना आणून आपल्याला आर्थिक सक्षम करू पाहतंय, पण चुकून अगर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर आपल्याला आर्थिक सक्षम करणारी ही योजना महाविकास आघाडीचं सरकार बंद करेल अशा पद्धतीची मानसिकता या महाविकास आघाडीच्या नेते मंडळींची आहे। या गोष्टीची दखल राज्यातल्या माता भगिनींनी घ्यावी। वित्त विभागाने सारखं म्हणायचं असतं की पैसे कमी आहेत, पैसे कमी आहेत, पैसे कमी आहेत, पण म्हणून योजना थांबवायच्या का? संजय गांधी निराधार योजनेची पेन्शन थांबवूया का? मुलींची 100% फी माफ केली त्याचे पैसे द्यायचे थांबवूया का? मग आता हा विषय आला की बा महिलांना एका घरात 2 महिला असतील तर 3000 रुपये मिळतील। 10,000 रुपयामध्ये घरं चालवणारी करोडो लोक आहेत, त्यांच्या घरामध्ये ॲडिशनल 3000 ही मोठी दिवाळी आहे। वित्त विभागाला त्यांचं काम करू द्या, महिला बालकल्याणला त्यांचं काम करू द्या। कर्जाचा बोजा आहे म्हणून आपण आपल्या योजना राबवायच्या नाहीत असं काही नाहीये। ही योजना आहे ही राज्यातील दीनदलित, गोरगरीब, कष्टकरी महिला वर्गाकरता आहे। शेवटी कर्ज घेणं हा काही गुन्हा नाही, हा राज्याचा कारभार असेल। वैयक्तिक आयुष्यात सुद्धा आपण कर्ज घेत असतो आणि कर्ज घेऊन आपण ते कर्ज फेडत सुद्धा असतो। त्यामुळे कर्ज घेणं हा काही गुन्हा नाहीये। मंत्रिमंडळ आणि सत्ताधारी पक्ष माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे। दीनदलित जनतेकरता, महिलांकरता, त्यामुळे ह्या योजना राबवल्या जाणार। कोणतीही मंत्रिमंडळाची फाईल ही मंत्रिमंडळाच्या निर्णयासाठी येताना ती वित्त विभागाकडूनच जाते आणि वित्त विभागाचा आक्षेप घेण्याचा मला वाटतं की अधिकार यासाठी नाही। जेव्हा आपण वेतन आयोग देतो तेव्हा 44,000 कोटीचा भार हा आपण आपल्या कर्मचाऱ्यांसाठी देतो, दिलाच पाहिजे। पण 17-18 लक्ष कर्मचाऱ्यांसाठी 44,000 कोटीचा भार दिल्यावर आपली वित्तीय व्यवस्था ही अडचणीत येत नाही। पण 2,48,00,000 बहिणींना आपण जर तेवढेच पैसे जवळपास 46,000 कोटी दिले मग वित्तीय व्यवस्था अडचणीत येते। हे कोणतं अर्थशास्त्र आहे? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।